नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, काही लोकांना प्रश्न पडला असेल की साहेब काय तुमचे ते कामगार मंत्रीचे व्हिडिओ काय, आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या माध्यमातून आपण उपक्रम राबवतो त्यांचे व्हिडिओ काय. पण आमचा प्रश्न राहिला की तो पगारवाढीचा त्याच्याविषयी काय आहे, त्याच्याविषयी तुमचे काय बोलत नाही, तुम्ही काय करत नाही, अशातला भाग नाही आहे. आपण वारंवार जी आपल्याकडे माहिती येते आणि ती माहिती आपल्याच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर प्रथमच आपला चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन आहे जिथं घंटा आहे त्याला प्रेस करा, तिथे ऑल करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप पण करत चला तर जाऊया विषयाकडे. आपला विषय मित्रांनो आहेच. तत्पूर्वी आपला हा सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था, हा सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेचा हा QR कोड आहे. हा या पद्धतीने आहे. तुम्ही म्हणाल की साहेब हा असं दाखवत आहे, मग आम्ही करायचं कसं? काय सोपं आहे की हो, काय अवघड नसते. हाच QR कोड असंच तुम्ही जर स्क्रीनशॉट ह्याचा घेतला आणि स्क्रीनशॉट जर सेव्ह करून ठेवला तर तुम्हाला हा QR कोड सेव्ह केला, त्या सेव्हमधून तुम्ही आपल्या कोणत्याही जे आपण ॲप्स वापरतो, गुगल असू दे किंवा फोनपे असू दे, त्याच्यामध्ये स्कॅनरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अपलोड जे आपलं गॅलरी असते त्या गॅलरीमध्ये जर परत क्लिक केलं तर तुम्हाला हा QR कोड येईल आणि याच्यावरती क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही परत त्या ज्याला ती जिथून आपल्याला पैसे पाठवतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तिथून आपल्या स्वखुशीनं आपण आपल्या संस्थेला आपण मदत करू शकता. आत्ताच आपण ज्या गरजू विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी आहेत, त्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम केला. बरेचसेच असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपण पाहतो आहे की त्या शाळेमध्ये तिथले जे मुलं आहेत किंवा काय आजारी जास्त पडतात, ते कशामुळे? पाण्यामुळे. तर स्वच्छता अभियान आणि आणखीन काहीतरी असं आपलं उपक्रम राबवण्याचा आपण इथून पुढं प्रयत्न करायचा आहे की त्यांना काय फिल्ट्रेशन आपण देऊ शकतो का, किंवा झाडे लावा झाडे जगवा हे सुद्धा एक आहे. असं उपक्रम आपल्याला करायचे आहेत. आपण त्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहावे. स्वतः आपल्याला जर काही माहिती असेल या संदर्भामध्ये किंवा काय करता येत असेल, पर्सनली आपला नंबर आहे त्याच्यावरती आपण सजेशन आपलं पाठवू शकता. आपल्या माध्यमातून आपण करतो आहे. आपण जाऊया. साहेब म्हणाल बाकीचं सोडा, आमचं पगारवाढीचं काय सांगा, की ते सांगण्याकरताच मी बसलो. काय झालं की गेल्या हप्त्यामध्ये, म्हणजे आज व्हिडिओ शूट करतो, हा रविवारचा दिवस आहे. जसं तुम्ही काम करता तसं मीही काम करतो. त्यामुळे मलाही कामाचे माझं 12 तास काम आणि प्रवास यामध्येच सगळा वेळ असतो, तो वेळ जातो आणि मग जो व्हिडिओ बनवायला तो वेळ मिळत नाही आहे. प्रवासातही कुठे असं नाही आहे की बाबा तो हलकासा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवता येईल, तसंही नाही आहे आणि म्हणून आपल्याशी संवाद साधणं थोडंसं अवघड जातं. परंतु काय हरकत नाही, पावसाचे दिवस आहेत. पाऊस तुम्ही पाहताय की कशा पद्धतीनं धो सगळीकडे चालू आहे. मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आहेच आहे, इतर ठिकाणीसुद्धा आहे. आपण प्रवास करताना काळजीपूर्वक सर्वजण करत चला. आणि म्हणून जो आपला शुक्रवारी जो मोर्चा होता, शुक्रवारी आपला जो मोर्चा होता आझाद मैदान या ठिकाणी होता. आझाद मैदान या ठिकाणी मग मोर्चाला काय झालं, आपले कार्यकर्ते जे संजय गायकवाड साहेब आहेत आणि ते त्या ठिकाणी पोचले आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांनी मग मला बहुतांशी माहिती दिली की त्या ठिकाणी कसा होता मोर्चा. प्रतिसाद चांगला मिळाला. यावेळेस बरेचसे सुरक्षा रक्षक आले होते. आनंदित झाला. मला सुद्धा वाटलं की हा छान बहुतांश त्या ठिकाणी पोचले गेले. ज्यांना ड्युटीवरती आहेत ते पोचू शकत नाही आहेत जसे की आमच्यासारखं, परंतु जे ड्युटीवरती नाही आहेत त्यांनी त्या ठिकाणी पोचायचं होतं. जे फशिप करून काही लोक जाऊ शकत होते तेसुद्धा त्या ठिकाणी पोचायचं होतं. भरपूरसे सुरक्षा रक्षक पोचले. छान आनंद झाला. आणि त्या ठिकाणी काय आहे की म्हणाले की त्या ठिकाणी आपले रोहित पवार साहेब आले होते. आता तसं पाहायला गेलं तर विरोधक जे आहेत किंवा विरोधी पार्टीचे जे लोक आहेत त्यांना सुरक्षा रक्षक मंडळाची माहिती आणि सुरक्षा रक्षक हे सगळं काही माहिती असणं फार जरुरीचं आहे. आणि त्या ठिकाणी ते आले असं नाही, असं कोणाकडे नाही आहे. परंतु कितपत लक्ष ह्याच्यामध्ये घालतात हा प्रश्न असतो. आझाद मैदान म्हटल्यानंतर तिथं बहुतांश प्रत्येक आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन काळामध्ये आंदोलनही होत असतात. प्रत्येक आंदोलनाचे
जे कॅम्पस दिलेले आहेत, ज्यांना जागा दिलेल्या आहेत, त्या आझाद मैदानच्या ठिकाणी ते प्रत्येकाचे कॅम्पस त्या ठिकाणी चालू असतात. प्रत्येकजण आपापली मागणी आपल्या पद्धतीनं मागत असतात. मग त्या ठिकाणी विरोधी पार्टीचे जेवढे कोणी असतील, आमदार जे असतील, विधान परिषदेचे असतील, विधानसभेचे असतील, ते सगळे त्या ठिकाणी येतात. आता मला आठवतं की भाई जगताप साहेब असते तर ते सुद्धा कदाचित त्या ठिकाणी आले असते. कारण हे कोणतं तुमची कोणती संघटना आहे, कोणत्या पक्षाचे आहे त्याचं नाही. तुम्ही आंदोलन करताय आणि त्या आंदोलनाला भेट देणं हे आवर्जून त्या ठिकाणी येतात. प्रत्येकजण येतात. तसेच रोहित पवारसाहेबसुद्धा आले आणि त्यांनी जाणून घेतलं की सुरक्षा रक्षकांची पगारासंदर्भामध्ये काय आहे किंवा काय नाही आहे. आणि जाणून घेतल्यानंतर त्यांनीसुद्धा बराच वेळ संभाषण ते करत होते, विचारत होते, बऱ्याच लोकांना विचारत होते, त्यांच्याकडून जाणून घेतलं, संघटना प्रतिनिधीकडून जाणून घेतलं की कशा पद्धतीने आहे. आणि मग त्याने एक विश्वास दिला की आपण 7 तारखेला, ह्या जुलैच्या 7 तारखेला मंगळवारी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ऑफिस जे आहे, आपलं लेबर ऑफिस, जे कामगार ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्या ठिकाणी सर्वांनी जमायचं आहे. आणि त्या ठिकाणी दुपारी 3:30च्या आसपासमध्ये ते त्या ठिकाणी येणार आहेत. आणि तिथं आल्यानंतर जे काय प्रश्न असेल तो प्रश्न त्या ठिकाणी जो पगारवाढीचा आहे, जे कामगार आयुक्त आहेत, आपले तुंबड साहेब आहेत कामगार आयुक्त, तर त्यांना तो प्रश्न आणि तिथं उलगडा करून तुमची पगारवाढ ही लवकरात लवकर कशी होईल हा मार्ग मोकळा करून दिला. आता आपण जावे की काय लोक म्हणाले की साहेब तुम्ही तर आपले अध्यक्ष, सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी भेटला, त्यांच्याशी चर्चा झाली, आता ते 30 तारखेला सेवानिवृत्त झालं. मित्रांनो, सगळे संघटना प्रतिनिधी होते, सगळे होते ना त्या ठिकाणी, मी एकटाच नाही आहे. बऱ्याच लोकांनी मलाच प्रश्न केला, काय साहेब तुम्ही तर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला पण एक प्रश्न तो पगारवाढीचा विचारला नाही. कार्यक्रम होता तो सेवानिवृत्तच होता. मग विचार करा मित्रांनो की एक व्यक्ती, भावना, त्याला सगळ्या काय गोष्टी आहेत, तुम्हाला मला सगळे नाहीत, आपल्यासोबत त्यांनी काम केलं आणि चांगलं काम केलं. आत्तापर्यंतच्या सुरक्षा रक्षक मंडळाचा इतिहास जर पाहिला असेल पाठीमागं, गेली 20 वर्ष मी पाहतोय कित्येक सुरक्षा रक्षक मंडळामध्ये असे अध्यक्ष आले आणि कित्येक सुरक्षा रक्षक मंडळामधले असे अध्यक्ष म्हणजे पाहतोय आम्ही, जवळून पाहिलेत, कार्यप्रणाली त्यांची पाहिले, पण असे अध्यक्ष मी कधी पाहिलेच नाहीत. अशी व्यक्ती, जी एक व्यक्ती म्हणून एक वेगळं विशेष त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी कुणाला दुजाभाव केला नाही, भले कोणीही असो, दुजाभाव नाही. जे चांगलं करतात त्यांना पाठिंबा देणं, त्यांचं आणखीन त्यांना बळ देणं, हे त्यांनी काम चालू केलं. सुरक्षा रक्षक मंडळाची परिस्थिती जी होती ती पूर्णतः बदलून टाकली त्यांनी, पूर्णतः बदलली. कोरोना काळानंतर तर पूर्णतः सुरक्षा रक्षक मंडळ हे बदललं गेलं. त्याच्या पाठीमागं कोण असेल तर सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आपले डोके साहेब. आपल्याला जे गणवेश बदली झाला, त्या गणवेश बदलीमध्ये किती तर मदत केली मंडळाच्या अध्यक्षांनी. काय काय आपल्याला ते सगळ्या काय गोष्टी त्या पाठपुरावा कराव्या लागतात. जे मागणी केली जाते, मंत्रालयामधून मागणी केली जाते की ते कशा पद्धतीनं ते पाठवायचं, सर्व फाईल्स, काय काय ते सगळी मागणी होती ती सगळे संपूर्णतः पाठवणं, ते कशा पद्धतीने पत्रव्यवहार करणं, ते सुद्धा त्यांनी केलं. मग हे असं असताना विचार करा तुम्ही, तिथे विचारायचा का तो प्रश्न? आणि त्यांनी ते खंत बोलूनही दाखवली. आता आपण त्या विषयी की त्या कार्यकाळात जो त्यांचा होता की कार्यकाळामध्ये एवढा चांगला गेला आणि शेवटी जाता जाता त्यांनी म्हणाले की बाबा आम्हाला ही पगारवाढ जी आहे ती करता नाही आली. आता का नाही करता आली हे जाणून घेऊया. पगारवाढी संदर्भामध्ये सूचना ज्या होत्या त्या 16 तारखेपर्यंत सर्व काय झालं. त्याच्यानंतर मग आचारसंहिता होती आणि आचारसंहिता जे विधान परिषदेचे आचारसंहिता लागली होती, जे मतदान वगैरे सगळं होतं, त्यामुळे काहीच करू शकले नाही. त्याच्यानंतर मग जे सजेशन ऑब्जेक्शन आलं होतं त्याच्यानंतर पाहिलं, अगदी काही जास्त नाही हो सजेशन ऑब्जेक्शन, मी मागेच तुम्हाला सांगितलं काही जास्त नाही, 4-5 कंपन्यांचं फक्त आलं. बरं, प्रत्येक कंपनीला विचारून सुद्धा बरं का. मग काय अडचण आली त्याच्यामध्ये, तर सुरक्षा, आता परत मग अधिवेशन सुरू झालं. आणि अधिवेशना काळामध्ये असं असतं मित्रांनो की अधिवेशनाच्या काळामध्ये जे काही अधिकारी असतात त्यांचे अधिकार हे मर्यादित राहतात. आता तुम्ही म्हणाल की ह्या काय साहेब आहे. आता पहिलं ज्यावेळेस आपण प्रधान सचिव मॅडमकडे गेले होते, आपले पुण्याचे प्रथमेश दादा आणि अश्विनीताई गेल्यानंतर त्यांनी ते पत्रव्यवहार करून त्यांनी सांगितलं की बाबा सुरक्षा रक्षकांचा पगारवाढ ही त्या स्थानिक जे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आधिपत्याखालीच त्यांचाच तो निर्णय आहे आणि त्यांनीच घ्यायचा आहे. हो बरोबर आहे, त्याच पद्धतीनं असतं ते सगळ्या काही गोष्टी. आणि मग त्यांनी तसा आदेशही दिला
की सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनीच ते अधिसूचना वगैरे काढायच्या आणि त्यांनीच तो निर्णय तो घ्यायचा. परंतु नंतर कालांतराने काय होत गेलं की बाबा मंत्री महोदयांना वाटायला लागले की आपण जाहीर केलं तर थोडं शासनाला थोडासा त्याचा बेनिफिट्स, बघा आम्ही कामगारांसाठी असं करतो, हे थोडंसं ह्या सगळ्या काय गोष्टी असतात, म्हणून काही कालांतरासाठी ते सगळ्या काय गोष्टी होत्या. मग आता अधिवेशनामध्ये फक्त आणि फक्त कामगार मंत्री महोदय ते पण सभागृहामध्ये आतमध्ये जाहीर करू शकतात, ते पण बाहेर नाही. आर्थिक लाभाच्या गोष्टी ज्या काय अशा असतात त्या बाहेर कुठे करू शकत नाहीत. हा सभागृहामध्येच करायचा आहे. संविधानाने घालून दिलेल्या सगळ्या काही नियमावली आहेत, त्याचं उल्लंघन कोण करणार? कोणीच नाही करणार. मग अधिकारी वर्ग जो असतो त्यांना अधिकार आहे का? तर नाही. अधिकारी वर्गसुद्धा असं कोणत्याही गोष्टी जाहीर करू शकत नाही आहेत आणि त्याचमुळे ही आपली पगारवाढ जी आहे ती अशीच थांबली. आता नकटीच्या नाकाला म्हणतात ना 17 व्यत्यय, तसं आपले व्यत्यय. कधी असं सरळ गोष्ट झालेली आहे का? हा झटकीपट 2017मध्येच मला वाटतं की लाखेश्वर साहेब होते आणि त्यांनी ते झटकीपट एक पत्र दिलं, त्याच्यावरती ते पगारवाढ जी आहे ती झाली होती. पटकन ते सजेशन ऑब्जेक्शन त्यांनी टाकलं, कुणाला माहीतसुद्धा नाही आहे, संघटना प्रतिनिधींनी त्यांनासुद्धा माहीतसुद्धा नव्हतं की ते पगारवाढीचं काय त्यांनी केलं. ज्यावेळेस सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर माहीत झालं, तर त्यावेळेस ते पटकन केलं. ते तसं आत्तापर्यंत कधी झालं नाही. आंदोलनं उपोषणं हे करावंच लागली. मग आता पुन्हा एक वेळ आंदोलन आणि उपोषण करायची वेळ येईल का? तर मला वाटतं की हे आंदोलन करणं हे काय योग्य नाही, अशातला भाग नाही. केलं पाहिजे, आंदोलनं झाली पाहिजे, तो उपोषणं, ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहेत, कारण सहजासहजी सगळ्या काही गोष्टी आपल्याला मिळतील का? मग आणखीन एक गोष्ट प्रखरतेने लक्षात आली आणि बोलता बोलता ऑफ द रेकॉर्डचं आहे आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष म्हणायला पाहिजे आता त्यांना, कारण ते मंडळावरती अजून नाही आहेत, आता ते सेवानिवृत्त झालेत ना. तर आता त्यांनी असं म्हटलं की आपली पगारवाढ तर ठीक आहे, परंतु सुरक्षा रक्षक दल जे महामंडळ आहे त्यांचीसुद्धा पगारवाढ झाली पाहिजे. मी म्हटलं का साहेब? तर ते म्हणाले की अरे त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये जो तफावत आहे, ऑलरेडीच आपला जो पगार आहे तो त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यांचीसुद्धा पगारवाढ ही झाली पाहिजे. आणि म्हणाले की रोहित पवार साहेबांनी ती मागणी केली होती आणि त्यांच्या जर हे लक्षात आलं तर त्यांचीही पगारवाढ तर होणार आहे, नाही असं नाही. त्यांचंही जाहीर, मला वाटतं या सभागृहामध्ये तेही जाहीर होईल त्यांची पगारवाढ, आणि ते जाहीर झालं तर आपल्याला आपलीसुद्धा जाहीर व्हायला काही वेळ लागणार नाही आहे. त्यामुळे ते जाहीर झालं की आपलंसुद्धा जाहीर व्हायला मार्ग मोकळा होईल आणि करायला पाहिजे ते. आता सभागृहामध्ये म्हटलं तर मग सुरक्षा रक्षक मंडळाने जो आपला ज्याला म्हणतो स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी आहेत त्या, मग सुरक्षा रक्षक मंडळाने काय करायला पाहिजे बाबा, आपल्या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये ते फाईल पोचवायला पाहिजे की एवढी एवढी पगारवाढ, किंवा चार्ट बनवला आहे. चार्ट बनवलेला आहे, सर्व काय झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल साहेब ते आकडा सांगा की आम्हाला काय ते मग जोपर्यंत आपण जाहीर होत नाही तोपर्यंत आकडा काय सांगणार, पण सन्मानजनक आपली पगारवाढ ही होणार ही नक्की. ती पगारवाढ आपल्याला ते पाठवणार. आता जर मग त्या पद्धतीने तिथे पाठवली मग ते काय करणार, ते पुढे परत मंत्रालयामध्ये पाठवणार. मग मंत्रालयामध्ये ती फाईल कामगार मंत्री महोदयांच्या टेबलवरती जाणार. मग कामगार मंत्री महोदय त्याच्यावरती कधी निर्णय घेतील त्यावेळेस तो निर्णय आपल्याकडे येईल आणि त्यावेळेस ती पगारवाढ ही जाहीर होईल. आता परत सजेशन ऑब्जेक्शन टाकायला लागेल का? तर नाही. एक वेळ शासनाने त्याच्यावरती निर्णय दिला की तो अंतिम निर्णय असतो आणि मग तशा पद्धतीनं आता सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई, बरं का, मुंबईचा विचार करतो मी, बाकीचे सुरक्षा रक्षक मंडळ त्यांच्या लेवलवरती ते घेऊ शकतात, किंवा ते सुद्धा ही जे प्रोसेस आहे ही प्रोसेस जर सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना वाटलं की नाही मी निर्णय घेऊ शकत नाही, किंवा मला तसा काय अधिकार नाही आहे, किंवा मला घेता येत नाही, किंवा मला काय अडचणी आहेत, तर मग काय करतात ते, मग ते पुढे मंत्रालयामध्ये किंवा लेबर डिपार्टमेंट थ्रू आपल्या कामगार मंत्री महोदयांच्याकडे फाईल पाठवतात आणि ते आपल्या कामगार विभागाकडे फाईल गेल्यानंतर मग तिथेच ती ॲप्रूव्ह होतं. मग तो अंतिम निर्णय असतो ना, तो निर्णय सर्वांनाच मान्यच करावा लागतो. त्यामुळे त्या ठिकाणी ती फाईल जाऊ शकते. म्हणजे किती वेळ विलंब या सगळ्या काही गोष्टीसाठी होतात. आपण शॉर्टकटमध्ये अध्यक्षांनीच तो निर्णय घ्यावा आणि पटकन निर्णय घ्यावा, ह्या सगळ्या काही गोष्टी आपण निदर्शनास आणून दिल्या, सर्व काय झालं, परंतु अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता रोहित पवार साहेबांच्याकडे बघा, मंगळवारी त्या ठिकाणी रोहित पवार साहेब येणार आहेत. कामगार आघाडीचे जे आहेत, मागेसुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, मला माहीत नाही आता आपला चॅनल किती लोक ते पाहतात आणि त्यांचे काही कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील त्या संघटनेचे,
मी मागेसुद्धा सांगितलं होतं की शासनाकडे लढणं आणि आपण मोर्चा आंदोलन काढणं, तर इतर संघटनासुद्धा आहेत. मागेसुद्धा मी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपल्या सुरक्षा रक्षक मंडळावरती मोर्चा आला होता त्यावेळेस मोर्चा आपण घेऊन आलात, पण एक फोन जरी आपल्या कामगार नेत्यांना केला असता, आम्ही तर ऑफिसमध्येच त्या ठिकाणी मी तर नव्हतो, पण मी ड्युटीवरती होतो, पण आपले कार्यकर्ते पदाधिकारी आमचे त्या ठिकाणी होते आणि भोसले साहेबांनी सांगितले की खाली जा, त्या आंदोलन मोर्चामध्ये तिथे सामील व्हा, खाली जा तिकडे. आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या ऑफिसमधून जायला तिथे खाली सांगितलं, न कोणी सांगता. का? कारण सुरक्षा रक्षकांचा हे सगळा विषय आहे. मग विचार करा मित्रांनो, एखाद्या संघटनेला आपण सांगणं, एखाद्या संघटनेला साधं फोन करून विचारलं तरी की बाबा असा असा विषय आहे आणि या विषयावरती आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, ही गोष्ट का होत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि मलाही नाही आहे, बहुतांश सुरक्षा रक्षक मलाच विचारतात, म्हणजे सुरक्षा रक्षकांना पडलेला हा प्रश्न आहे की का ह्या सगळ्या संघटना सुरक्षा रक्षकांना, जसे युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये सगळ्या संघटना एकत्रित आल्या, सर्व संघटना एकत्रित येऊन शासनाकडे सगळी मागणी केली आणि एकत्रित येऊन किती मोठी चांगलं ते काम झालं सगळ्या काही गोष्टी. मग अशा काही गोष्टी येऊ नयेत का? अशा गोष्टी का नाही आल्या एकत्रित बाबा या पगारवाढी संदर्भामध्ये का नाही आले? तर मला वाटतं की संघटना येण्या अगोदर सुरक्षा रक्षक आणि जे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा आपापसामध्ये चर्चा करणं जरुरीचं आहे. एकमेकाशी काय चाललं आहे काय नाही आणि संवाद साधणं, असे सगळ्या काही गोष्टी होत नाहीत. एकमेकाशी संवाद झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. हां, असं नाही आहे की प्रत्येक संघटना आपापला जे काय ध्येयदृष्टिकोन आहे ते ठेवून चाललेले असतात. मार्ग जर वेगळे प्रत्येकाचे असले, ध्येय तर एकच आहे ना की बाबा आपल्याला पगारवाढ ही सुरक्षा रक्षकांना सन्मानजनक करायची आहे, सर्वांनाच आहे, बरोबर आहे. मग प्रत्येकाने जर विचार केला, काही संघटना प्रतिनिधी आमदारांना जाऊन भेटतायत, काही मंत्र्या थ्रू फोन करायला सांगतायत, काही ठिकाणी अशा, म्हणजे प्रत्येकाचं आपापल्या पद्धतीनं काम चालू आहे की नाही? तर चालू आहे. प्रत्येकाची धडपड जी चालू आहे की सुरक्षा रक्षकांची पगारवाढ कशी झाली पाहिजे, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जे रोजगार आहे तो कसा वाढला पाहिजे, आपल्या सुरक्षा रक्षकांचं कल्याण कसं झालं पाहिजे, कल्याणकारी योजना कशा आल्या पाहिजेत, या संदर्भामध्ये संपूर्णतः प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम हे करत असतं. तर या संपूर्ण सगळ्या काही गोष्टी मित्रांनो ह्या अशा आहेत आपल्यासमोर ठेवाव्याशा, सगळ्या काही वेळाअभावी आपल्याला राहून जातं. परंतु आज रविवार आहे आणि हा व्हिडिओ जाहीर होणार आहे सोमवारी 5:15 वाजता हा व्हिडिओ जाहीर होतो आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की साहेब सोमवारी जाहीर होतो तर मंगळवारी लगेच ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत. मंगळवारी काय होतं आहे आणि काय नाही आहे, आपल्याला ज्या ठिकाणी ते पोचतील, आपले काही सहकारी जे आहेत ते सहकारी त्या ठिकाणी पोचतील. सहकारी पोचल्यानंतर तिथून आपल्याला माहिती मिळेल. जी काही माहिती आपल्याला येते, जी काही माहिती आपल्यासमोर ठेवता येते, जे काही माझं काम आहे ते माझ्या पद्धतीने करतो आहे. आपलंही काम आहे, आपल्याला ज्या सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी पोचता येते त्यांनी पोचायचं आहे. ज्यांना पोचता येत नाही ते कर्तव्यावरती असलं तर काही करू शकत नाही. परंतु जे नाही आहे, ज्यांना विकली ऑफ आहे किंवा ज्यांना पोचता येतं किंवा ज्यांना नाईट्स शिफ्ट आहे, अशा सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी पोचावं, आवर्जून त्या ठिकाणी पोचावं. आणि पोचल्यानंतर तिथे काय होतं आहे प्रत्यक्षात आपण पाहालच कशा पद्धतीने आहे आणि पुढील काय वाटचाली, पुढील काय आपल्याला सूचना त्या ठिकाणी काय काय होतं आणि काय नाही हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवूया. तुर्तास आपण थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.